शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार राजेश क्षीरसागर यांनी टक्केवारी मागितल्याचा आरोप केला जातोय। कोल्हापूरचे ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांनी एक व्हिडिओ शेअर करत हा आरोप केला। व्हिडिओमध्ये आमदार राजेश क्षीरसागर एका कंत्राटदारासोबत टक्केवारी देण्याबाबत चर्चा करतायत असा दावा इंगवलेंनी केला। तर व्हिडिओमध्ये कंत्राटदार तुमचे 5% आणि आणखी दोघांचे 1% कमिशन दिल्याचा देखील दावा करतायत। राजेश क्षीरसागर उद्या पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत। मी इकडे राहायला मी इकडेच आहे ना साहेब, राहायला इकडेच आहे ना। साहेब त्या दिवशी तुम्ही इथे बसलेलात, आत गेला, त्याच्यानंतर राहुल आणि प्रशांत आत गेले। हा मला म्हणाले की साहेबांचे 5 ऐका ऐका ना ऐका एक मिनिट ऐका साहेब, पुढे 1 मिनिट मला द्या ना फक्त। मला म्हणाले आपला 7चा हिशोब ठरलेला, बरोबर आहे। ते म्हणाले साहेबांचे 5 आणि आमच्या दोघांचे 1-1। ऐका ऐका त्याप्रमाणे 40 लाख मी तुम्हाला दिले साहेब। नाही एकच मिनिट साहेब, माझा कंप्लेंट नाही आणि त्यांना ऑफिशियल ट्रान्सफर केले साहेब राहुलला। मी एवढे त्यांनी घाई केली माझ्याकडे। एक लक्षात घ्या साहेब, आपलं काय ठरलं होतं 60% आले। अहो पण ते आज तुमच्या बरोबर गेले साहेब। नाही असं नाही करून चालत। तुम्ही त्यांचं काय असेल ते बघून घ्या। नाही त्यांना 1% द्यायला तर तुम्ही 2 दिला, आम्हाला 2% तुम्ही कमी दिले। हे बघा व्यवहार क्लिअर ठेवा, आम्ही दुसऱ्याकडे काढून तुम्हाला दिले। राज्य शासनाची बदनामी केली। त्या व्हिडिओमध्ये ते पुन्हा एकदा म्हणतात की आम्हाला वरच्यांना पैसे द्यावे लागतात। मग वरचे म्हणजे कोण? सन्माननीय IG साहेबांनी, SP साहेबांनी, DYSP साहेबांनी कोणीही ह्या प्रकाराची चौकशी केली पाहिजे। मी तक्रार दाखल करणार आहे IG ऑफिसला की याची शहानिशा करा। हे कोण आहेत या सगळ्यांना घ्या आणि ह्या टक्केवारीखोर आमदारावर गुन्हा दाखल केला पाहिजे। ही समोरासमोर हा खंडणी मागतो। आणि आज उजळ मात्यानं फिरणारा राजेश क्षीरसागर आज काळाभोर झालेला आहे। तुम्ही बघितला, मी काय बघितलेलं नाही अजून। ज्यावेळी असा एखादा व्हिडिओ येतो, मी बघितलेला आहे व्हिडिओ, त्याची तथ्यता तपासली पाहिजे आणि मला वाटतं त्या आमदारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं पाहिजे हे खरं आहे का खोटं आहे, नाहीतर लोकांना ते खरं वाटेल। त्यामुळे आता तथ्य असेल त्या व्हिडिओचं तर दुर्दैव आहे। त्यात गोदरेज कंपनी असं नाव येते, त्या गोदरेजला कुठलं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे याची माहिती घ्यावी लागेल। आम्हाला काय माहित नाही कोण। दरम्यान काही वेळापूर्वी राजेश क्षीरसागर यांच्याशी झी 24 तासने फोनवरनं संवाद साधला होता, त्यावेळी त्यांनी हे सर्व आरोप फेटाळलेत। सगळ्यात पहिला मी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मला या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करायला सांगितली, त्यामुळे मी आपल्यासोबत बोलतोय। हा बाकीचं जे तुम्ही नाव घेताय हा काय आहे कोल्हापूर जिल्ह्याला माहित आहे। 302 आरोपी, घराघर उद्ध्वस्त करणारा माणूस हा। आता याचं पद गेलं म्हणून वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा पद्धतीचे व्हिडिओ एडिट करून ते आरोप करणं कितपत योग्य आहे, म्हणून मी त्याला महत्व देत नाही। मी या संदर्भात उद्या 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे। बरं, हा एडिट केलेला व्हिडिओ असं तुम्हाला म्हणायचंय? 100%। ही ज्या कंत्राटाबाबत चर्चा झाली ती सुद्धा खोटी असं म्हणायचं? महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर 10 तारखेला निवडणूक झाली, 8 तारखेला प्रचाराची शांतता होणार म्हणजे थांबताना, प्रचार थांबताना सतेज पाटील यांनी सकाळच्या टप्प्यातला हा व्हिडिओ प्रसारित करून CM आणि डेप्युटी CM ना त्याची दखल घेण्याची त्यांनी मागणी केली होती। आजपर्यंत काय हे शांत राहिले? राजकारणाचा भाग आहे। लक्षात ठेवा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 पैकी 10 आमदार आम्ही निवडून आणले, महानगरपालिका आणली, जिल्हा परिषद आणली, विविध निवडणुका ह्यांना कुठेही आम्ही काही हाताला लागून दिलं नाही। आता गोकुळची निवडणूक देखील आम्ही जिंकणार आहे। आणि त्यामुळे अशा पद्धतीनं राजकीय षडयंत्र करण्याचा डाव आहे। हे व्हिडिओ एडिट करायचे, काही करायचं, त्याला मी उद्या उत्तर देईन, चोख उत्तर देईन।